नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज संविधान सभा 25 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान सभेच्या पूर्वसंध्येस शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडीची प्रचंड अशी संविधान सभा पार पडली आणि या सभेस महाराष्ट्रातून लाखाहून अधिक संविधानप्रेमी भीमसैनिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदान हे तुडुंब भरलेलं होतं आणि आम्ही देखील संविधानाच्या वर या ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या सभा लावू शकतो याचा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीने दाखवून दिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी संविधान देशाला अर्पण करण्यात आले त्या संविधान सभेचं पूर्वसंध्येस काल एक प्रचंड सभा अशी झालेली आहे. शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी या देशामध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. विरोधी पक्ष हे मूळ मुद्द्याला हात न घालता भलत्याच ठिकाणी लोकांचं लक्ष वेधतात असं प्रतिपादन शिवाजी पार्क सभेमध्ये व्यक्त केलेलं आहे. त्याने असं स्पष्ट पुढे म्हटलेलं आहे की मोदी सरकार जे पूर्णपणे अमेरिकेच्या दबावाला झुकलेला आहे. मोदी सरकार परदेशी नीतीमध्ये स्पष्टपणे पराभूत झालेला आहे. त्यामुळे या देशातील तमाम संविधानप्रेमी लोकांनी संविधान वाचवण्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. आज संविधान धोक्यात आलेला आहे. संविधानाप्रमाणे कुठल्या गोष्टी घडत नाही आणि आता विरोधी पक्ष म्हणून जी एक स्पेस एक जागा निर्माण झालेली आहे ती जागा वंचित बहुजन आघाडी मोठ्या जोमानं पार पाडेल असंही देखील त्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलेला आहे. पुढे ते म्हणतात की मोदी सरकार हे चीनच्या दादागिरीला बळी पडते आहे. अरुणाचल प्रदेश हा चीन आपला आहे म्हणून सांगते आहे आणि त्या पद्धतीनं एक महिलेला व्हिजा नाकारण्यात आहे. तो व्हिजा आम्ही मान्य करत नाही असं सांगितलेलं आहे आणि या संदर्भात चीनच्या दादागिरीला मोदी सरकार उत्तर का देत नाही असाही सवाल त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. संविधान सभा ही मोठ्या उत्साहात संपन्न झालेली आहे. भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री आहे. ही सूत्री या देशातील तमाम गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कम उभे राहा असं देखील त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. आणि विरोधी पक्ष नेत्यांना देखील सांगितलेलं आहे की आपण विरोध तकलादू करू नका, मेन मुद्द्याला विरोध करा की जेणेकरून या देशातील जनता जागृत होईल, त्यांना या गोष्टी समजेल. त्यांनी काँग्रेसवर देखील टीका केलेली आहे की 1991 साली काँग्रेसने जे काही मुक्त धोरण स्वीकारलं त्याचा पुढचा पाया भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मोदी शहा जोडी हाकते असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट विचार केलेला आहे. आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला या देशामध्ये स्वाभिमानाने जगण्यासाठी संविधानच्या सभेच्या माध्यमातून लोकांनी एकत्र यावं आणि लोकशाही वाचवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता निर्माण होण्यासाठी ही जबाबदारी लोकांनीच घेणं गरजेचं आहे. कारण ही भांडवलशाही लोकशाही आहे आणि या भांडवलशाही लोकशाहीमध्ये जनतेचा विचार या ठिकाणी केला जात नाही आणि सर्व गोष्टी भांडवलदारांच्याच विचाराने चालतात असं त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे. संविधान सभेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी
आपली भाषणं केली आणि या भाषणाप्रसंगी युवा नेते यांनी देखील आपले विचार या ठिकाणी ठेवले आणि त्यांनी बोलताना सांगितलं की या देशातील जे युवक आहे या युवकांनी मोठ्या संख्येनं संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आंबेडकरवाद या देशामध्ये राबवण्यासाठी तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आणि या ठिकाणी असलेले सरकार हे शिक्षणाला खाजगीकरणाच्या माध्यमातून संपू पाहत आहे आणि यासाठी आता युवकांनी देखील एकत्र येणं आवश्यक आहे असं सुजात आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. सुजात आंबेडकरांनी परखड भाषण करताना या ठिकाणी RSS वर हल्लाबोल केलेला आहे. RSS संघटना ही मान्यता प्राप्त का नाही, ही रजिस्टर का केली जात नाही असा सवाल सुजात आंबेडकर यांनी व्यक्त करून RSS संघटना जर रजिस्टर करता येत नसेल, ती जर रजिस्टर नाही झाली तर त्या RSSची मान्यता रजिस्टर झाली नाही तर RSS संघटनेवर बंदी घालण्याची देखील सुजात आंबेडकरांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. प्रचंड गर्दीत ती संविधान सभा पार पाडली आणि या सभेमध्ये भीमसैनिक, OBC समाज, इतर अनेक नेते, विचारवंत एकत्र आले होते आणि या ठिकाणी प्रचंड गर्दीमध्ये दाखवून दिलेलं आहे की आम्ही जागृत आहोत, संविधान जागृत ठेवायचं आहे. या देशातील संविधान जर वाचलं तरच देशाची लोकशाही टिकेल, नाहीतर भारतीय जनता पार्टीने जो हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला आहे हा अजेंडा देशाला घातक आहे. या प्रसंगी प्रकाश आंबेडकर बोलताना सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्वाचा जी भूमिका आहे, त्यांची जी विदेशी नीती आहे त्याचा फटका येथील भारतीय लोकांना लागलेला आहे. विदेशी भारताच्या जनतेला तर झालेलाच आहे, कारण टेरिफ प्रमाणे अमेरिका आपली आर्थिक व्यवस्था डामाडोल करत आहे आणि विदेशी नीतीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम भावना केल्यामुळं अनेक देश भारताच्या विरोधात आहे असं त्यांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले की जे सिंदूर ऑपरेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला या जगात देशाच्या भारत देशाच्या बाजूला कुठलाच देश नव्हता. मग अमेरिका नव्हता किंवा रशिया नव्हता, चीन हा उघड पाकिस्तानच्या बाजूला होता. त्यामुळे आगामी काळात आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे आणि या सरकारला आपण कुठेतरी बाजूला केलं पाहिजे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. आणि आंबेडकरवाद या देशामध्ये राबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला आपण सक्षम करूया असे अपेक्षा करू. संविधान सभेच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला जी संविधान सभा या ठिकाणी पार पाडली तिला बळ येण्यासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करावे अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.